आपण आज डाबर इंडिया लिमिटेडचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय. डाबर इंडिया लिमिटेड was incorporated on 1st May 2008 to take over running business from 1st January 2008. The following is profit and loss account for the year ended 31st December 2008. आपण अगोदर मार्किंग करून घेणार आहोत टाइम रेशो आणि सेल्स रेशो मध्ये कुठले खर्च वाटायचे, त्यानंतर पोस्टला कुठले खर्च दाखवायचे त्यानुसार मार्किंग करून घ्या. बघा, फर्स्ट आयटम आहे रेंट रेट टॅक्सेस. तो आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्सला यस ची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन सेल्स रेशो मध्ये वाटायचं आहे. इन्शुरन्स टाइम रेशो मध्ये वाटायचं आहे. टी ची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवणार आहोत. पोस्ट ची मार्किंग करा पी ची. इलेक्ट्रिक लाइटिंग टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. कमिशन सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. यस ची मार्किंग करा. स्टाफ सॅलरीज टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. कॅरेज सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. यस ची मार्किंग करा. सन्ड्री एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवणार आहोत म्हणून टी ची मार्किंग करा. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस वर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ऍक्च्युअल तर ए ची मार्किंग करा. बँक इंटरेस्ट टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टी ची मार्किंग करा. इरिकव्हरेबल डेप्ट्स म्हणजेच बॅड डेप्ट्स यस ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर पोस्टला दाखवणार आहोत. पी ची मार्किंग करा. टेलिग्राम चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटायचे आहेत. टी ची मार्किंग करा. त्यानंतर क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट आपण सेल्स रेशो मध्ये वाटतो आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वर ऍडजस्टमेंट आहे की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कंपनीने टेक ओव्हर केलेली आहे वेंडर कडनं ऍज अ पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनचा एक भाग म्हणून घेतलेले आहे म्हणून पूर्णच्या पूर्ण इंटरेस्ट आपण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. आता आपण इम्पॉर्टंट डेट्स लिहिणार आहोत आणि त्यावरून टाइम रेशो सेल्स रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. टोटल सेल्स कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स अशा दोन भागात सांगितलेले आहेत. 1,29,000 आणि 3,71,000. कॅश सेल्स 1,29,000. क्रेडिट सेल्स 3,71,000. दोन्हींची टोटल येते 5 लाख. एकूण सेल्स आहेत 5 लाख. त्यापैकी ऑफ विच 2 lakhs वेअर फॉर द पिरियड अप टू 30th एप्रिल 2008. त्यापैकी 30 एप्रिल पर्यंतचे सेल्स 2 लाख रुपये आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. इन्व्हेस्टमेंट ऍज अ पार्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन म्हणून घेतलेली आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट वरचं जे व्याज आहे ते पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. त्यानंतर सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये वाटायला सांगितलेले आहेत. जरी सांगितलेले नसते तरी सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस हे सेल्स रेशो मध्येच वाटले जातात. आता इम्पॉर्टंट डेट्स लिहून घ्या. फर्स्ट कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट डेट्स. डेट ऑफ ऍक्विजिशन 1st January 2008. बिझनेस कधी अक्वायर केला? 1 जानेवारी 2008 ला. त्यानंतर रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे? डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1st May 2008. 1 मे 2008 ला. मग 1 जानेवारी पासून 1 मे पर्यंतचा जो 4 महिन्याचा पिरियड आहे तो आहे प्री इनकॉर्पोरेशनचा आणि 1 मे पासून ते 31 डिसेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे तो आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा म्हणजे 8 महिन्याचा. त्यावरून आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. मग बघा, टाइम रेशोच्या कॅल्क्युलेशनसाठी प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन असे दोन भाग करा. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 1 जानेवारी 2008 ते 1 मे 2008 असे 4 मंथ्स येतील आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 1 मे 2008 ते 31 डिसेंबर 2008 असे 8 महिने येतील. दोन्हींचा रेशो काढा, तो आला 1:2. त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करतोय आपण. टोटल सेल्स आहेत 5 लाख. त्यापैकी प्रीचे सेल्स सांगितलेले आहेत 30 एप्रिल पर्यंतचे 2 लाख. 1 मे आणि 30 एप्रिल मध्ये एकच दिवसाचा फरक आहे त्यामुळे सेम डेट आहे ती. प्री इनकॉर्पोरेशनचे सेल्स आहेत 2 लाख. 5 लाखातून 2 लाख वजा केले आले 3 लाख. ते पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवले. 0 कॅन्सल केले. 2:3 हा त्यांचा रेशो आला सेल्स रेशो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज चार्ज
to pre-incorporation because investment taken with other asset as a part of purchase consideration. आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं होतं की इन्व्हेस्टमेंट ही वेंडरने परचेस कन्सिडरेशनचा भाग म्हणून घेतलेली आहे, त्यामुळे इंटरेस्ट पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला येईल. आता स्टेटमेंट काढा. इन द बुक्स ऑफ डाबर इंडिया लिमिटेड स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट्स प्रायर टू and post incorporation for the year ended 31st December 2008. त्यासाठी कॉलम करा पर्टिक्युलर, बेसिस ऑफ ॲलोकेशन, रेशो, टोटल रुपीज. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये डेबिट आणि क्रेडिट साठी रुपीज, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये डेबिट आणि क्रेडिट साठी रुपीज. ग्रॉस प्रॉफिट पासून सुरुवात करणार आपण पोस्टिंगला. ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल सेल्स आहेत 1,55,000. क्रेडिट साईडचा कॉलम वापरतोय आपण. 1,55,000ला 5 ने भाग दिला, एक भागाला 31,000चा. 31,000 गुणिले 2 62,000. 31,000 गुणिले 3 93,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, त्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ऍक्च्युअल. रेशो मध्ये डॅश करा. टोटल मध्ये 2,500. पूर्णचे पूर्ण खर्च इन्कम हा प्री इनकॉर्पोरेशनला दाखवा 2,500. नंतर टोटल कॉलमची टोटल करा 1,57,500. त्याला खाली रेष आणि वरती रेष मारा, कारण ही टोटल आपण नंतर टोटल म्हणून दाखवणार आहोत. आता डेबिट साईडला या. डेबिट साईडचे जे खर्च आहेत त्यात पहिला आहे रेंट अँड टॅक्सेस. टाइम रेशो मध्ये वाटा 1:2. टोटल मध्ये 12,000. आता डेबिट साईड सुरू झाल्यामुळे आपण खर्च डेबिटला वाटणार. 12,000ला 3 ने भाग दिला 4,000 आणि 8,000. 3 चौक 12. 4,000चा एक भाग आहे 4,000 आणि 8,000. त्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स, सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल अमाऊंट आहे 3,500. त्याला 5 ने भाग दिला, एक भागाला 700 रुपयाचा. 5×7 35. 700 रुपयाचा एक भागाला 700 आणि 700×2 1400 आणि 7×3 21. 2,100. 1,400 2,100. त्यानंतर इन्शुरन्स टाइम रेशो मध्ये वाटा 1:2. टोटल अमाऊंट आहे 3,000, 1,000 आणि 2,000. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला दाखवा. पूर्ण 3,000 रुपये अमाऊंट पोस्टच्या कॉलमला येईल, डेबिटला 3,000. त्यानंतर इलेक्ट्रिक लाइटिंग कॉमन खर्च आहे. टाइम रेशो मध्ये वाटा 1:2. 2,400 टोटल अमाऊंट आहे, त्याला 3 ने भाग द्या. 800 रुपयाचा एक भाग 800 आणि 1,600. कमिशन सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल कमिशन आहे 6,000. 5 ने भाग दिला. 5×1 5 आणि 5×2 10. 1,200चा एक भाग 2,400 आणि 3,600. त्यानंतर स्टाफ सॅलरीज कॉमन खर्च आहे. टाइम रेशो मध्ये वाटा 36,000ला 3 ने भाग द्या. 12,000चा एक भाग 12,000 आणि 24,000. त्यानंतर कॅरेज सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. टोटल अमाऊंट आहे 3,000. 3,000ला 5 ने भाग दिला. 5×7 30. 600 रुपयाचा एक भाग 1,200 आणि 1,800. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये वाटा 1:2. टोटल अमाऊंट आहे 7,500. 2,500 आणि 5,000. त्यानंतर रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस पोस्टला दाखवा 4,300. टोटल अमाऊंट पोस्टला दाखवा 4,300. त्यानंतर सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस ऍक्च्युअल मध्ये दाखवा 2:3. त्यावर ऍडजस्टमेंट होती म्हणून ऍक्च्युअल, पण वाटताना सेल्स रेशो मध्येच वाटायचे आहे. 5 ने भाग द्या. 5×8 40. 800 रुपयाचे एक भाग 1,600 आणि 2,400. त्यानंतर बँक इंटरेस्ट टाइम रेशो मध्ये वाटा 1:2. टोटल अमाऊंट आहे 1,500. 500 आणि 1,000. त्यानंतर इररिकव्हरेबल डेब्ट्स म्हणजेच बॅड डेब्ट्स सेल्स रेशो मध्ये वाटा 2:3. 2,000 टोटल अमाऊंट आहे. 800 आणि 1,200. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर पोस्टला दाखवा पूर्ण अमाऊंट 6,300. पूर्ण अमाऊंट पोस्टच्या कॉलमला.
त्यानंतर टेलिग्राम चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये दाखवा. 3,000 रुपये टोटल अमाऊंट, 1,000 आणि 2,000. आता डेबिट साईडची बेरीज करा, कारण सर्व आयटम पोस्टिंग करून झालेले आहेत. डेबिट साईडची टोटल कॉलमची बेरीज झाली 97,500. त्याला खाली रेश वरती रेश मारा. आता वरती जी टोटल होती आपली क्रेडिट साईडची टोटल कॉलमची ती घेतली 1,57,500. त्यानंतर प्रीची आणि पोस्टच्या कॉलमची पण क्रेडिटची टोटल डेबिटला मांडून घ्यायची. प्रीची क्रेडिटची टोटल 64,500 डेबिटला मांडून घेतली आणि पोस्टची क्रेडिटची टोटल 93,000 डेबिटला मांडली. आता नेट प्रॉफिट काढायचा. नेट प्रॉफिट 1,57,500 तून 97,500 वजा करायचा. त्यानंतर डेबिटची जी टोटल आहे प्रीची ती 64,500 तून वजा करून 35,300 आली आणि पोस्टची जी डेबिटची टोटल आहे ती वजा करून 93,000तून बॅलन्सिंग फिगर आली 24,700. 35,300 कॅपिटल प्रॉफिट आणि 24,700 रेव्हेन्यू प्रॉफिट. स्टेटमेंट क्लोज केल्यानंतर आपण प्रॉफिट जो आपला आलेला आहे तो दाखवतोय बघा. देअरफॉर टोटल नेट प्रॉफिट 60,000, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन दॅट इज कॅपिटल प्रॉफिट 35,300 35,300, प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन दॅट इज रेव्हेन्यू प्रॉफिट 24,700. आणि लास्टला आपल्याला असं विचारलेलं होतं की प्रॉफिट अर्न जो केलेला आहे गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी तो किती आहे. तर त्यासाठी एक नोट द्या. प्रॉफिट अर्न in prior period that is capital profit rupees 35,300 35,300 available to write down goodwill. Available to write down goodwill.